Okay, so today I will be discuss intranatal care. इंट्रानेटल केअर म्हणजेच काय? प्रेग्नन्सी मध्ये आहे इंट्रानेटल, प्रीनेटल आणि पोस्टनेटल तीन असतात. इंट्रानेटल, अगोदरचा प्रीनेटल, इंट्रानेटल आणि पोस्टनेटल. इंट्रानेटल म्हणजे काय? प्रेग्नन्सी असते आणि प्रीनेटल म्हणजे काय? प्रेग्नन्सीच्या अगोदर, म्हणजे जी डिलिव्हरी होण्याच्या अगोदर. आणि इंटरनेटल म्हणजे काय? ज्या टाइम पिरियड मध्ये त्याची डिलिव्हरी होईल. आणि पोस्टनेटल म्हणजे काय? ज्या पर्सनची डिलिव्हरी झालेली आहे, ज्या फिमेलची डिलिव्हरी झालेली आहे त्याला आपण पोस्टनेटल बोलतो. सो त्याच्यामध्ये ह्या केअर मध्ये आपल्याला काय शिकायचं की आपण कशी केअर घेतली पाहिजे त्यांची. ओके, इन कम्युनिटीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये पण. सपोज तुमच्या घरामध्ये कोणी फिमेल असेल जे प्रेग्नेंट असेल किंवा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये, सो तुम्ही त्यांना सुद्धा काही गायडन्स करू शकतात याबद्दल. तर आपण डेफिनेशन बघू त्यामध्ये अगोदर. इंटरनेटल केअर मीन्स केअर टेकन ड्युरिंग डिलिव्हरी. इंटरनेटल म्हणजे काय? केअर टेकन ड्युरिंग डिलिव्हरी. आवाज येतो ना? केअर टेकन डिलिव्हरी, ड्युरिंग डिलिव्हरी, ज्या टाइममध्ये डिलिव्हरी होणार आहे सो त्यामध्ये आपण त्यांची केअर घ्यायची. सो आपण त्याला बोलतो इंट्रानेटल. इट्स कन्सिस्ट ऑफ टेकिंग केअर ऑफ नॉट ओनली द मदर्स बट ऑल्सो द न्यूबॉर्न. आपल्याला मदरचीच केअर घ्यायची का नाही, आपल्याला न्यूबॉर्नची सुद्धा केअर घ्यायची, त्याला आपण इंटरनेटल असं बोलतो. आता त्यामध्ये पण आहेत कोणत्या कोणत्या हेल्थ केअर सेटिंग असतात ज्या ठिकाणी आपण त्यांची केअर करू शकतो. फर्स्ट वन काय की आपण कोणते नीड काय त्यांना ॲज पर त्यांच्या नीडनुसार आपण त्यांना कशी केअर देणार आहे. हॉस्पिटल्स अँड हेल्थ सेंटर शुड बी इक्विप फॉर द डिलिव्हरी विथ मिडवायफरी किट्स. म्हणजे काय? प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये किंवा हेल्थ सेंटरमध्ये किट असणार आहे, डिलिव्हरी किट. मग त्यामध्ये काय काय असणार? तुमचे ग्लोव्ज, रेग्युलर सप्लाय तुमचे ग्लोव्ज असणार त्यामध्ये. स्टराइल ग्लोव्जना आपण डिलिव्हरी करतो. रिझन का? कारण की मदरच्या युट्रसमध्ये सुद्धा इन्फेक्शन स्प्रेड नको व्हायला. त्यानंतर आहे ड्रेप्स. ओके, ड्रेप्स असतात. कोणते ड्रेप? जे काही आपण कव्हर करतो मदरला, प्लास्टिक ड्रेप असतात ते. टॉवेल असते. टॉवेल म्हणजे कशी? जी की आपण परत स्टेराइल करून त्याने परत रियूज करू शकतो. क्लिनिंग मटेरियल्स असतात, सोप असते आणि अँटीसेप्टिक सोल्युशन असतात. आता हे कम्युनिटी लेवलला दाखवलेलं आहे. ॲज वेल एज इक्विपमेंट फॉर स्टेरिलायझिंग इन्स्ट्रुमेंट अँड सप्लाईज. देर आर डिलिव्हरी किट्स अवेलेबल विथ द आयटम्स नीड फॉर द बेसिक हायजीन फॉर अ डिलिव्हरी ॲट होम. व्हेअर अ मिडवाईफ विथ द मिडवायफरी किट इज नॉट लाईकली टू बी प्रेझेंट. जर का आपल्याकडे प्रेझेंट असेल किंवा नसेल सो आपण कशी केअर करणार तुझ्या मदरची. आता एखाद्या तुम्ही घरी गेलेत, आता त्या गावाकडे सपोज ट्रॅव्हलिंग किंवा ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम नाही आहे, सो तुम्ही त्यावेळेला अचानक तिथे गेले, तुम्ही सपोज व्हिजिट असेल तुमची किंवा तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरकडे गेले, सो त्यावेळेला तिथं तुम्ही त्यांना केअर देऊ शकतात. समजलं ना? सो त्यासाठी तुम्हाला नॉलेज इम्पॉर्टंट आहे. आपल्या मेमरीमध्ये काय असतं ते असतं नॉलेज. नॉलेज कधी पण वेस्ट जात नाही, स्टडी कधी पण वेस्ट नाही राहत. ओके, सो ते तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं माहिती पाहिजे त्याबद्दल. आता एम्स ऑफ इंटरनेटल केअर मदरचे काय असणार? मेंटेनिंग असेप्सिस. असेप्सिस म्हणजे काय? असेप्सिस म्हणजे काय? असेप्सिस म्हणजे काय? असेप्सिस, सेप्सिस म्हणजे काय? इन्फेक्शन आहे ना, बॅक्टेरियल इन्फेक्शन, त्याला आपण सेप्सिस बोलतो. असेप्सिस म्हणजे काय? ट्रान्सफर होते इन्फेक्शन मदर टू चिल्ड्रन किंवा चिल्ड्रन टू मदर, त्याला आपण असेप्सिस कंडिशन बोलतो. असेप्सिस म्हणजे काय की इन्फेक्शन होते आणि ते खूप सिव्हिअर इन्फेक्शन होते, त्यामुळे डिस्चार्ज सुद्धा येतो कधी एखाद्या वेळेस, ते असतं असेप्सिस. सॉरी, असेप्सिस म्हणजे काय? म्हणजे सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन आहे, असेप्सिस म्हणजे काय? कंट्रोल करतो आपण ते. ओके, त्याला आपण मेंटेन ठेवतो, ते असतं असेप्सिस. ए मिनिंग लागला ना समोर, ए म्हणजे काय? अब्सेंट किंवा ते आपण करत नाही. आता सेप्सिस म्हणजे काय? त्या ठिकाणी इन्फेक्शन होते, बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल, ओके, फंगल इन्फेक्शन होते एखाद्या पर्सनला, सो ते आपण त्या ठिकाणी मेंटेन करतो. असेप्सिस टेक्निक त्या ठिकाणी फॉलो करतो. आता जर का मी विचारलं तुम्हाला ग्लोव्ज कशासाठी यूज करतात? फॉर द टू प्रिव्हेंट द असेप्सिस. असेप्सिसला प्रिव्हेंट करण्यासाठी. म्हणजे काय? जे पाहिजे बॅक्टेरिया, जे जर्म्स आहे ते ट्रान्सफर होणार नाही. डिलिव्हरी विथ मिनिमम इंजुरी टू द इन्फंट अँड मदर.
आपण आपले एम्स काय आहे, सेकंड एम्स आहे की डिलिव्हरी करणार आपण आणि मिनिमम इंजुरी देणार कोणाला, बेबीला आणि मदरला. रेडीनेस काय आहे, टू डील विथ कॉम्प्लिकेशन्स सच एज प्रोलॉंग लेबर. प्रोलॉंग लेबर म्हणजे काय माहिती का, जो टाइम पिरियड असतो ना लेबरचा त्यापेक्षा पण खूप टाइम जाणे, त्याला आपण बोलतोय प्रोलॉंग लेबर. हे तुम्हाला एवढं कळणार नाही, पण तुमच्या लेवलला तुम्ही अंडरस्टँडिंग करा. लेबर, नॉर्मल लेबर बघा 37 वीक्स असतात मदरकडे, म्हणजे किती 9 मंथ आणि 9 days 37 वीक्स होतात. जर का 37 वीक्सच्या अगोदर जर का एखाद्याची डिलिव्हरी झाली असेल ना, तर त्याला ऍडमिट करतात हॉस्पिटल्समध्ये. तुम्हाला हे पण माहित असेल, ऍडमिट करतात. रिझन का, कारण की त्याच्यामध्ये प्रॉपरली मॅच्युरिटी नसते ऑर्गन्सची. सो त्याला इन्फेक्शन लवकर होतं. मग लवकर इन्फेक्शन झाल्यानंतर काय आपण त्याला ऍडमिट करतो, समजलं ना. किंवा एखाद्याला आयडियस झाला, आता प्री मॅच्युरिटी म्हणजे काय, लंग्स प्रॉपरली मॅच्युअर न झाले, मग आपण त्याला काय करणार, ऍडमिट करणार हॉस्पिटलला. ओके, मग ऍडमिट करून आपण काय करणार, त्याला स्टेरॉइड देणार, स्टेरॉइड थेरपी. स्टेरॉइड काय करतात, तुमच्यामध्ये हार्मोन्स इन्क्रीज करतात. जसे हार्मोन इन्क्रीज झाले, मग त्यामध्ये काय होणार की जी प्री मॅच्युरिटी होती लंग्सची ती मॅच्युअर बनणार, समजलं ना. त्याला आपण बोलतो प्रोलॉंग लेबर. म्हणजे काय, आता की 37 वीक्सच्या नंतर पण आहे, 42 वीक्स पर्यंत डेट गेलेली. 42 वीक्स म्हणजे 9 मंथ 9 days होऊन सुद्धा पण खूप सारे डेज झाले, 2 to 3 वीक्स झाले. म्हणजे अराउंड 10 month पर्यंत त्यांची डिलिव्हरीज आहेत. तर मग तशा लोकांना असतात प्रोलॉंग लेबर. मग आता प्रोलॉंग लेबर मध्ये कॉम्प्लिकेशन सुद्धा असतात. हे बघा, लवकर होण्याचे पण फायदे आणि लेट होण्याचे पण सुद्धा यामध्ये तोटे आहेत. लवकर होणे पण नुकसानदायक आहे आणि लेट होणं सुद्धा पण यामध्ये कॉम्प्लिकेशन आहेत. दोघांचे पण कॉम्प्लिकेशन आहेत, समजलं ना. दोघांचे पण कॉम्प्लिकेशन म्हणजे काय, लवकर होण्यामध्ये सुद्धा प्री मॅच्युरिटी होणार, आणि जर का लेट झालं तर त्यामध्ये काय होणार, वेट इन्क्रीज होणार बेबीचं. ओके, मग त्यामुळे काय होतं, मदरला सुद्धा इंजुरी होऊ शकते. सो आपल्याला ते प्रिव्हेंट करायचं आहे. अँटीपॅटर्न हिमोरेज, APH, अँटीपॅटर्न हिमोरेज. ज्यावेळेला मदरची डिलिव्हरी होते ना, त्यामुळे एक्सेसिव्ह ब्लिडिंग होते युटरस म्हणून. युटरस असतो ना पार्ट, त्यामध्ये काय असतो, आपला प्लासेंटा असतो. म्हणजे ज्यावेळेला प्लासेंटा आपण रिमूव्ह करतो 500 ग्रामचा, त्यानंतर खूप सारी ब्लिडिंग होते, खूप ब्लिडिंग होते, खूप ब्लिडिंग होते. पण जर का जास्त पण ब्लिडिंग झाले ना, तर हायपोव्हॉलेमिक शॉक होऊ शकतो मदरला, आणि मदर त्याच ठिकाणी डेड होऊ शकते. मग अशा मेडिकेशन असतात ज्या की मेडिकेशन देऊन आपण स्टॉप करू शकतो ब्लिडिंग, समजलं. ऑक्सिटोसिन, पिटोसिन, अजून मॅग्नेशियम सल्फेट, अशा इंजेक्शन असतात जे की यूज करून आपण डिक्रीज करू शकतो. मिथार्जिन आपण जास्त यूज करतो, कारण की मिथार्जिननं काय होतं की स्टॉप होते ब्लिडिंग मदरमध्ये. पण तुम्हाला जर का मिथार्जिन माहितीच नाही काय आहे, तर मग तुमचं पण अवघड होईल आणि त्या मदरचं पण अवघड होईल, बरोबर ना. म्हणून आपल्याला माहिती पाहिजे प्रत्येक टॅबलेट कोणती कशासाठी यूज करतो. अँटीपॅटर्न हिमोरेज सगळ्यांना कळालं काय असतं अँटीपॅटर्न हिमोरेज? हा, काय जोराने बोलतो. हा, कोणती टॅबलेट देतो आपण, कोणती मेडिसिन देतो आपण? सो अँटीपॅटर्न हिमोरेज, कन्व्हल्जन म्हणजे काय, सिझर्स. नाव घेतलं पण मी कन्व्हल्जन. माल प्रेझेंटेशन म्हणजे काय, आता बेबीचं जे प्रेझेंटेशन असतं ना, तर माल प्रेझेंटेशन म्हणजेच काय, बेबीचे हेड खाली पाहिजेत. ओके, व्हर्टेक्स प्रेझेंटेशन आपलं असं असतं. सो जर का प्रेझेंटेशन बेबीचं बटक्स पासून असेल किंवा लेग्स पासून असेल, त्याला आपण माल प्रेझेंटेशन बोलतो. किंवा ट्रान्सफर असेल त्याला आपण माल प्रेझेंटेशन बोलतो. प्रोलॅप्स ऑफ द कॉर्ड, डायरेक्टली कॉर्ड प्रोलॅप्स होते बाहेर. ओके, अशा कंडिशन असतात जे आपले एम्स आहे फॉर द अँटीनेटल केअरचे. आता त्यामध्ये डॉमिसिलरी केअर काय काय, त्यामध्ये की मदरला आणि बेबीची आपण केअर घ्यायला पाहिजेत. आता त्यांच्या होम मध्ये सुद्धा आपण त्यांना कशी केअर घेणार, ती आपल्याला डॉमिसिलरी केअर आपण त्यांना असं बोलतो. त्यामुळे त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, फॅमिली सराउंडिंग आपल्याला प्रॉपरली पाहिजे. ओके, रिमूव्ह द फिअर असोसिएट विथ द डिलिव्हरी इन द हॉस्पिटल. त्यांना फिअर असतो की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर खूप
ट्रीटमेंट असतात मग ते फॉलो करत नाही. पण त्यांना सांगायचं की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉम्प्लिकेशन कमी होणार. चान्सेस तो क्रॉस इन्फेक्शन, आपल्याला त्यांना डिक्रीज द चान्सेस करायचे की त्यांना क्रॉस इन्फेक्शन कमी झालं पाहिजे. मदर आर एबल टू कीप an eye upon her children's and domestic affairs. This may be tends to ease or her mental tension. त्यांना डिफरंट टाईपचं टेन्शन असतं की जर का मी हॉस्पिटलला जाणार तर माझे जास्त पैसे खर्च होणार, सो किंवा मला जास्त ट्रीटमेंट घ्यावं लागणार. होम डिलिव्हरी बेस्ट डिलिव्हरी असं त्यांनी मानायचे. मग आपल्याला त्यांना थोडं गायडन्स करायचं आहे, त्यांना बेनिफिट्स थोडं सांगायचे आहेत. आता याचे डिसएडव्हान्टेज काय होणार की त्यांना मेडिकल आणि सर्जिकल थोडं लेस सपोर्ट भेटणार. ओके, जर का त्यांनी फॉलो केला नाही. त्यांना लेस रेस्ट भेटणार. ओके, त्यानंतर रिझ्यूम डोमेस्टिक ड्युटीज टू सून, त्यांना ते डोमेस्टिक प्रॉपरली भेटणार नाही जे की त्यांना पाहिजे हॉस्पिटल्समध्ये, ते भेटणार नाही. हर डाएट मे बी निग्लेक्टेड, तिचं डाएट पण निग्लेक्ट होणार. हॉस्पिटलला असल्यानंतर तिला डायटिशियन भेटणार, डायटिशियन तिला डाएट प्रोव्हाइड करणार प्रॉपरली. ओके, डिलिव्हरी डाएट कोणता असतो तो तिला कमी भेटणार, मग तिच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त वाढणार. ओके, डेंजर सिग्नल्स कोणते कोणते असतात ड्युरिंग द लेबरच्या वेळेला? स्लगिश पेन और नो पेन आफ्टर द रप्चर ऑफ मेम्ब्रेन. रप्चर ऑफ मेम्ब्रेन म्हणजे काय, ज्यावेळेला बाळ बाहेर येतो त्याला आपण रप्चर ऑफ मेम्ब्रेन बोलतो. तिला पेनच होत नसेल सो तो डेंजर साईन आहे. म्हणजेच काय की एक तर तिच्यामध्ये तिला कॉम्प्लिकेशन झालेलं आहे किंवा बेबीला कॉम्प्लिकेशन झालेलं आहे, दोनपैकी एक. त्यानंतर गुड पेन फॉर अन हॉवर आफ्टर रप्चर ऑफ मेम्ब्रेन बट नो प्रोग्रेस. पेन होते, ओके, त्यामध्ये पण ट्रू पेन फॉल्स पेन असतात. मदरला खूप पेन होतो. मदर कमीत कमी बघा आपल्या याच्यामध्ये किती बोन्स असतात, टोटली बोन्स तेवढे जर का बोन तुमचे एकाच झटक्यात तोडले तर तेवढा पेन होतो मदरला. एकाच वेळेला सगळे तुटले बोन तर तुमचे तेवढा पेन होतो. ओके, सो तो गुड पेन सुद्धा असतो, पण आफ्टर द रप्चर ऑफ मेम्ब्रेन त्यांना पेन होतच नाही, मग ते पण डेंजर साईन झाला. प्रोलॅप्स ऑफ द कॉर्ड और हँड. कोलॅप्स ड्युरिंग लेबर. ड्युरिंग लेबरच्या वेळेला जर कोलॅप्स झाला तर तो पण एक साईन आहे, तो पण आपल्याला मेजर करायचा आहे. एक्सेसिव्ह ब्लिडिंग जर का होत असेल तो पण आपल्याला डेंजर साईन मध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यानंतर प्लासेंटा नॉट सेपरेटेड विथ द हाफ आवर आफ्टर द डिलिव्हरी. जर का प्लासेंटा सेपरेट होत नसेल आफ्टर द डिलिव्हरी हाफ आवर मध्ये तर तो पण डेंजर साईन आहे. ओके, म्हणजे काय प्लासेंटा जास्त अटॅच झालेला आहे स्किन सोबत. त्यानंतर पोस्टपार्टम हेमोरेज और कोलॅप्स, PPH पोस्टपार्टम हेमोरेज म्हणजे की आफ्टर डिलिव्हरी जास्त हेमोरेज होत असेल आणि मदर कोलॅप्स झाली तर तो पण डेंजर साईन आहे. टेम्परेचर ऑफ 38 डिग्री सेल्सिअस और ओव्हर ड्युरिंग द लेबर. टेम्परेचर वाढलं, बॉडी टेम्परेचर 38 डिग्री सेल्सिअस झालं किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं तर तो पण डेंजर साईन आहे. आता तुम्हाला या ठिकाणी समजलं तर हा आपला होता अँटीनेटल केअर. मग त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल केअर म्हणजे आपण काय करणार? इन्स्टिट्यूशनल केअर म्हणजे डॉक्टर्स अवेलेबल असणार, नर्सेस अवेलेबल असणार, ऑल फॅसिलिटी अवेलेबल असणार. सो रिड्यूस द चान्सेस ऑफ द कॉम्प्लिकेशन. ओके, तर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी आपण या ठिकाणी करू शकतो आणि आपल्याला त्या ठिकाणी बेनिफिट्स सुद्धा खूप भेटणार आहेत. समजलं? तर हा होता आपला इंटरनेटल केअर ऑफ मदर. सो थँक्यू सो मच फॉर यू.